श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावात भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते। या निकाली कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व मोहोळ मतदारसंघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून 3 लाख रुपयांचा प्रथम पारितोषिक, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आली होती। यावेळी राजू खरे यांचे कुस्ती मैदानात आगमन होताच जंगी स्वागत करत कुस्ती मैदानाचे आयोजक महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी 2024च्या महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेख सह अन्य नामांकित पैलवानांची उपस्थिती लाभली गेली। यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती मैदानात राजू खरे यांच्या दातृत्व किंवा दाता हा एकच शब्द अनेकांच्या कानी पडत आहेत। म्हणूनच कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व अशा त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व म्हणजे राजाभाऊ खरे यांच्याकडे पाहिले जाते। यावेळी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी पैलवान महेंद्र गायकवाड व पैलवान बाला रफिक शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला रफिक शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी आसमान दाखवत चितपट केले। महेंद्र गायकवाड यांना राजाभाऊ खरे यांच्याकडून चांदीची गदा सुपूर्द करण्यात आली। यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायत सरपंच अरुण बनसोडे, नेपथगावचे सरपंच पांडुरंग फरकाळे, आंबेगावचे माजी सरपंच प्रकाश माळी, बेगमपूर सरपंच प्रकाश सपाटे, संजय मस्के, राजेश चंदन सेवेसर, पांडुरंग तात्या डोंगरे, समाधान बाबर, उमाकांत करंडे, सोनू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्यमंत्री पदावरती एकनाथरावजी शिंदे साहेब एक रिक्षा चालवणारा माणूस बसलेला आहे आणि त्यांच्या गळ्यातले ताईत म्हणून त्या राजाभाऊ खरे साहेबांची ओळख आहे आणि असा माणूस या भागामध्ये समाजसेवेची त्यांनी फार मोठी रोज पायाला भिंगरी बांधून उत्तम कामगिरी सुरू केलेली आहे। म्हणून तरुणाचं त्यांच्याकडे वलय निर्माण होत आहे। यावर्षी 18 मे 2024 दुपारी 4 ला सुरू झालेले ऐतिहासिक मैदान पंढरपूर तालुक्यामध्ये मगरवाडी गाव आणि दर्लिंग यात्रा साजरी केली जाते। देवस्थान यात्रा पंचकमितीच्या वतीने गावाला मिळवून यावर्षी घेतलेला भला मोठा कार्यक्रम आणि हप्ती बांधण्याचा सलामीलाच प्रयत्न महेंद्र गायकवाड ज्युनियर नॅशनलचा भारतातला नंबर 1 चा पैलवान आणि जगातला नंबर 2 चा पैलवान कब्जा घेऊन घुटना